Hello friends, 5 foods to avoid for the better sex हा आज आपला विषय आहे की 5 अशी कोणती पदार्थ आहेत जे की आपण आपल्या चांगल्या सेक्शुअल लाईफसाठी टाळायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे. त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला लैंगिक विषयावर सायंटिफिक स्टडी करून सायंटिफिक ज्या स्टडी असतील त्याचे रिपोर्ट तुमच्यासमोर मी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे. तर मित्रांनो, चला आपण चालू करूया. आपला विषय आहे की 5 असे कोणते पदार्थ आहेत जे की तुमच्या चांगल्या सेक्शुअल लाईफसाठी तुम्ही अवॉइड करायलाच पाहिजे, त्याचं सेवन करायलाच नाही पाहिजे, त्याविषयी आज आपण बोलणार आहे. मित्रांनो, नंबर 1 सॅच्युरेटेड फॅट. सॅच्युरेटेड फॅट म्हणजे जे आपण जे ऑइल वापरतो ते ऑइल जे असतात ते सॅच्युरेटेड फॅट असतात. त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो की आपल्या शरीरामधली चरबी वाढते, आपलं वजन वाढतं, आपलं टेस्टोस्टेरॉन लेवल कमी करतं आणि आपल्या रक्तवाहिन्यांना कुठेतरी इंजुरी करून रक्तवाहिन्यामध्ये चिकटून जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ॲथेरोस्क्लेरोसिस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून मित्रांनो, सगळ्यात चांगलं जो ऑइल असेल दॅट इज द प्युअर 100% व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल. सगळ्यात चांगलं जर ऑइल वापरायचं असेल तर 100% ओरिजिनल व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल जर वापरलं तर डेफिनेटली दिस इज द मोनोसॅच्युरेटेड फॅट असतात. ते आपल्या हृदयाला, शरीराला, रक्तवाहिन्यांना आणि त्यामुळं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्याला मदत करतील आणि त्यामुळं हेच ऑइल वापरा. रिफाईंड कार्बोहायड्रेट. रिफाईंड कार्बोहायड्रेटचं प्रमाण आजच्या घडीला खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. कारण की प्रत्येक घरामध्ये बिस्किट, बेकरी प्रॉडक्ट्स, आईस्क्रीम जे की पॅक फूड असतात, आपले लेज किंवा चिप्स याचं किंवा सॉल्टी पदार्थ असतात की प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये असतात, याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळं ही पदार्थ तुम्हाला टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की याच्यामध्ये सगळ्यामध्ये ट्रान्स फॅट असतं आणि त्या ट्रान्स फॅटमुळं डेफिनेटली आपल्या हार्टबरोबर काम करणार नाही, आपल्या रक्तवाहिन्या काम बरोबर करणार नाहीत आणि त्यामुळं काय होणार की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर काम करणार नाही आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं आपल्या लैंगिक समस्यांसाठी हा पण एक मोठा प्रश्न होऊ शकतो. याच्यामुळं मोठा प्रश्न उद्भवू शकतो आणि आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. म्हणून हे तुम्ही जे मी तुम्हाला सांगितले बिस्किट, ब्रेड्स हे सगळं तुम्ही टाळा. त्यानंतर सगळ्यात मोठा जो म्हणजे स्लो पॉयझनिंगचा जो पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असेल तर डेफिनेटली दॅट इज द व्हाईट शुगर. मित्रांनो, सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेलं आहे की जे शुगर आहे ना आपल्याला कार्बोहायड्रेट कार्ब देतात किंवा मिनरल्स देतात किंवा व्हिटॅमिन्स देतात किंवा अमायनो ॲसिड देतात, काहीच देत नाहीत. फक्त आपल्याला शुगर फक्त कॅलरी देतं आणि ते कॅलरी पण ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये देतं आणि ते लिव्हरमध्ये जाऊन फ्रुक्टोज होतं आणि फ्रुक्टोजमुळं आपल्याला बाकी इन्शुलन्स रेझिस्टन्स होऊन जातं आणि त्यामुळं आपल्याला डायबिटीससारखे आजार किंवा हार्ट डिसीजसारखे आजार किंवा ॲथेरोस्क्लेरोसिससारखे आजार हे होऊ शकतात. तर हे टाळण्यासाठी आजपासून तुमच्या आहारामध्ये व्हाईट शुगर जर तुम्ही 100% जर बंद केली तर डेफिनेटली तुम्हाला हे आजार पण होणार नाहीत आणि त्यामुळं तुम्हाला केव्हाही लैंगिक आयुष्यामध्ये शिथिलता म्हणा की असे काही प्रकार होणार नाहीत. त्याच्यानंतर आलं वाईन आणि अल्कोहोल. काही माझ्याकडे जे रुग्ण येतात ते मला सांगतात की डॉक्टर साहब मैं वाइन नहीं लेता हूँ, मैं अल्कोहल लेता नहीं हूँ, मैं बियर लेता हूँ. पण मित्रांनो, अल्कोहोल म्हणा, वाईन म्हणा, बियर म्हणा हे आपल्या भारतासाठी तयार झालेले ड्रिंक्स नाहीत. हे तुम्ही सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. हे कोणतेही जर ड्रिंक घेतले तर डेफिनेटली आपल्या पोटाकडची चरबी वाढेल, आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना डिस्टर्ब करतील, आपल्या मेंटल स्टेटसला डिस्टर्ब करतील. कारण हे ॲडिक्टिव्ह प्रॉडक्ट असल्यामुळे याचं प्रमाण तुमच्या जीवनामध्ये वाढणारच आहे. त्याच्यामुळं जर कोणी डॉक्टर जर सांगत असेल की थोडंसं वाईन चांगलं असतं किंवा थोडीशी विस्की चांगली असते, मला पण जोगली माझे मित्र म्हणतात डॉक्टर साहब थोडासा वाईन लिया तो क्या फरक पडता है, इट इज गुड फॉर द हार्ट. पण मित्रांनो, हार्टसाठी अजून इतके चांगले पदार्थ असल्यानंतर ज्याचे साईड इफेक्ट आहेत, जे ॲडिक्टिव्ह आहे, तेच पदार्थ खाण्याची आपल्याला काय गरज आहे किंवा ते ड्रिंक घेण्याची काय गरज आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून अल्कोहोल, वाईन
हे सगळं आपल्या आहारातून किंवा आपल्या दैनंदिन जीवनामधून हे काढून टाका. नंतर शेवटचा पदार्थ जो आहे कोल्ड ड्रिंक. आज कोल्ड ड्रिंकचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो की आज कोल्ड ड्रिंकशिवाय आपण ड्रिंक घेत नाही, सोडाशिवाय आपण ड्रिंक घेत नाही, कोल्ड ड्रिंकशिवाय मुलं जगू शकत नाहीत. इतकं कोल्ड ड्रिंकचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये इतकी आर्टिफिशियल शुगर असते मित्रांनो. हे सगळ्यात जास्त ओबेसिटी करण्यासाठी आणि ॲथेरोस्क्लेरोसिस करण्यासाठी, हार्ट डिसीजसाठी, डायबिटीससाठी जर सगळ्यात जास्त जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घटक असेल तर तो म्हणजे कोल्ड ड्रिंक, जे की आपल्या प्रत्येक इंडियन फ्रीजमध्ये आजच्या घडीला येऊन बसलेलं आहे. हे मित्रांनो बंद करा. याच्यामुळे तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला केव्हा केव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. तरी मित्रांनो अजून काही कुशंका, शंका, गैरसमज असतील तुमच्या डोक्यामध्ये तर डेफिनेटली तुम्ही मला केव्हाही कॉमेंट करा. मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला वाटत असेल कोणत्या विषयावर मी व्हिडिओ तयार करायला पाहिजे तर ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. मी त्यावर पण व्हिडिओ तयार करेल. धन्यवाद मित्रांनो.